आता आपण लिपिड्स बघूया. लिपिड्स म्हणजे काय? फॅट्स. लिपिड्स, द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज लिपिड्स. लिपिड्सचं डेफिनेशन काय आहे? एक सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल एकत्र आलेले असतात केमिकल बॉन्डनी, म्हणजे एक कंपाऊंड आहे. आपण जेव्हा लिपिड डायजेस्ट करतो तर ते कन्वर्ट होतात कशाला? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये. आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड टू फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. आता हे फॅटी ॲसिड्स डायजेस्ट झाल्यावरती सगळीकडे शरीरात पसरवले जातात. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड विदिन द बॉडी. सेल्स यूज फॅटी ॲसिड्स टू प्रोड्यूस युजफुल सबस्टन्सेस. आणि मग आपल्या सेल्स काय करतात? फॅटी ॲसिड्स घेऊन काही युजफुल सबस्टन्सेस बनवतात. मोलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स कॉल्ड फॉस्फोलिपिड्स आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता सेलचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आपण मगाशी बघितलं का, त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण असतात. पण त्याबरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे बनलेलं असतं ना, ते असं 2 लेयरचं बनलेलं असतं आणि त्या 2 लेयरमध्ये फॉस्फोलिपिड्स असतात. ओके, तर सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे बाहेरचा जो सेलचा भाग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, तो फॉस्फोलिपिड्स आणखीन प्रोटीन्सचा बनलेला असतो. फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. आता हे हार्मोन्स काय करतात? आपण केमिकल कंट्रोल बघितलेलं आहे. हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरात प्रोड्यूस झालेली अशी केमिकल्स जे काही गोष्टी कंट्रोल करतात. आता त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आणखीन एक महत्वाचं काम करतं, म्हणजे नुसतं हार्मोन्स नाही करता, तर ते आपली जी नर्व सेल आहे ब्रेनमधली, ही नर्व सेल आहे, त्या इकडून जो भाग असतो त्याला जे कव्हरिंग असतं त्याला मायलिन शीथ म्हणतात आणि ते फॅटी ॲसिड्सचं बनतं. तर फॅटी ॲसिड्स आर ऑल्सो यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स अँड कव्हरिंग अराउंड ॲक्झॉन्स ऑफ नर्व सेल. वी गेट 9 kilocalories ऑफ एनर्जी पर ग्रॅम फ्रॉम लिपिड्स. एक्सेस ऑफ लिपिड्स, आता जास्त फॅटी ॲसिड झालं तर काय होतं? तर ते आपल्या पोटात स्टोअर होतात, त्यामुळे आपलं पोट असं फुगतं ना, तिकडे एक ॲडिपॉज नावाचा कनेक्टिव्ह टिश्यू असतो आणि त्याच्यामध्ये ते फॅटी ॲसिड स्टोअर होतात आणि आपण जाडे दिसतो. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपॉज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन्स बघितले, ते महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत. पण त्याबरोबर व्हिटॅमिन्स देखील खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे. पण हा व्हिटॅमिन आपण कमी प्रमाणात खातो, म्हणजे फॅट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स खातो त्यापेक्षा कमी प्रमाणात हे इतर जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण खातो. तर व्हिटॅमिन्स काय आहेत? व्हिटॅमिन्स आर अ हेट्रोजेनियस कंपाऊंड. हेट्रोजेनियस म्हणजे जे सिमिलर नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्सचं एक कॉम्बिनेशन आहे आणि त्यांनी व्हिटॅमिन बनतो. heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in our body. आपल्या शरीरात जे काही प्रोसेसेस चाललेले आहेत त्याच्या ऑपरेशनसाठी हे व्हिटॅमिन्स खूप महत्वाचे आहेत. आता हे किती आहेत? 6 प्रकारचे आहेत. देर आर 6 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स, ए, बी, सी, डी आणि के. आता त्याच्यामध्ये अडेक, ए, डी, ई, के आर फॅट सोल्युबल, म्हणजे फॅटमध्ये ते वितळतात. बी अँड सी आर वॉटर सोल्युबल. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. हा जो अख्खा पॅरेग्राफ आहे त्याच्यामधलं काहीतरी फिल इन द ब्लँक्सला निश्चितच येतं. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लाविन, व्हिटॅमिन B2 इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ FADH2. FADH2 आपण बघितलेलं आहे. कुठे बघितलं आहे आपण? सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये. आणि FADH2 आपल्याला काय देतो? 2 ATP देतो. तर आता व्हिटॅमिन B2 आणि FADH2 असं लक्षात ठेवायचं. निकोटायनामाइड, व्हिटॅमिन B3 इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ NADH2.
हे पण आपण तिथेच बघितलंय. तर NADH2 3 ATP देतो आणि हे व्हिटॅमिन B3 आहे. सो निकोटायनामाइड इज नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ NADH2, हे लक्षात घ्यायचं. आता पुस्तकांमध्ये ना हा विटॅमिनचा चार्ट दिलेला आहे. तो नीट लक्षपूर्वक पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे ह्याच्यावरच्या फिल इन द ब्लँक्स तुम्हाला सोडवता येतील. त्याच्यामध्ये काय दिलंय, विटॅमिनचा टाईप दिलाय ए. आणि विटॅमिन ए घेतल्यामुळे काय फायदा होतो, तर प्रोटेक्ट्स आईज, हेल्प्स टू कीप स्किन, बोन्स, टीथ हेल्दी, हे त्याचा फायदा आहे, हेल्प्स इन. आणि मग ते कुठून कशातून मिळतं, तर व्हिटॅमिन ए कॅरट, मिल्क, बटर, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, हे त्याचे सोर्सेस दिलेत. आणि जर व्हिटॅमिन ए आपल्याला कमी पडलं, डेफिशियन्सी म्हणजे काय, कमी पडलं, तर काय रोग होऊ शकतो, तर व्हिटॅमिन ए ज्यांना कमी असतं त्यांना नाईट ब्लाइंडनेस, रात्रीचं दिसत नाही, किंवा जरा कमी लाईट असेल तर दिसत नाही. नंतर झेरोडर्मा होतो, म्हणजे ड्राय स्किन होतं, स्किन खूप ड्राय होतं. तसंच B1 कशात मदत करतं, त्याचे सोर्सेस काय आहेत, ते नसेल तर काय होईल, तर B1 म्हणजे बेरीबेरी नावाचा डिसीज होतो. B2 मुळे अनेमिया होतो. B2 मुळे नाही, B2 नसल्यामुळे अनेमिया होतो. B12 पण नसल्यामुळे अनेमिया होऊ शकतो. व्हिटॅमिन सी नसेल तर स्क्वर्वी होऊ शकतं. तर हा जो सगळा तुम्हाला पुस्तकात दिलेला चार्ट आहे, तो व्यवस्थित पाठ करायचा. तर मिनरल्सचा हा देखील चार्ट पुस्तकात दिलेला आहे, आणि हे मिनरल्स आहेत, हे पण खूप इसेन्शियल पार्ट आहेत. तर आपल्याला आयर्न कशामधून मिळतं, मीठ, स्पिनॅच, ॲपल्स, रेझिन. आणि त्या आयर्नचा काय फायदा असतो, तर इट कॅरीज ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ बॉडी. तर ते जर आयर्न कमी असेल तर काय होतं, आपल्याला अनेमिया होतो. तसंच कॅल्शियम, फॉस्फरस हे मिनरल्स पण खूप नेसेसरी आहेत. आणि आयोडीन खूप नेसेसरी आहे, सोडियम, पोटॅशियम पण खूप नेसेसरी आहे. तर हे सगळं सगळं जर हा चार्ट आहे ना, तो पाठ करायचा. मिनरल्स कुठले आहेत, आयर्न, कॅल्शियम अँड फॉस्फरस, आयोडीन, सोडियम अँड पोटॅशियम. ओके, त्याचे मिनरल्सचे सोर्सेस बघा कुठले आहेत, ते पाठ करायचे. आणि डेफिशियन्सी झाल्यानंतर काय होतं, एस्पेशली हे खूप फेवरेट आहे, आयोडीन नसलं तर गोइत्र हा डिसीज होतो. हे तर खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. वॉटर, देर इज अबाउट 65 to 70% ऑफ वॉटर इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 70% पाणीच आहे. आणि नॅचरली 70% जर बॉडीमध्ये पाणी असेल तर प्रत्येक सेलमध्ये 70% असणारच. ईच सेल कंटेन्स 70% ऑफ वॉटर, वेट बाय वेट. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन्स 90% ऑफ वॉटर. म्हणजे रक्त आहे ते तर 90%च पाणी आहे. फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी गेट्स डिस्टर्ब्ड इव्हन इफ देर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. सेलचं फंक्शनिंग आहे, हा, त्याच्यामध्ये 70% पाणी आहे. जर पाणी ते कमी झालं तर अख्खी बॉडी आपली डिस्टर्ब होणार ना. आणि हे लॉस ऑफ वॉटर आपल्या बॉडीमधून कसं होतं, खूप उन्हाळा असल्यावर बघा खूप घाम येतो, किंवा आपण बराच वेळ आपल्याला पाणीच प्यायला मिळालं नाही तर खूप तहान तहान लागते. आणि तसं झालं ना तर चक्कर वगैरे येते. त्यामुळे त्याचाच अर्थ, फंक्शनिंग ऑफ सेल्स अँड देअर बाय होल बॉडी गेट्स डिस्टर्ब इवन इफ देर इज अ लिटल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आपल्याला अगदी अस्वस्थ होतं जर आपल्याला खूप तहान लागली तर. हेन्स वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रियंट. तर हा प्रश्न विचारतात, व्हाय वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रियंट. त्यावेळी हे 4 पॉइंट सांगायचे. फायबर्स, फायबर्स अशी गोष्ट आहे खाण्यातली का जी आपण डायजेस्ट करू शकत नाही. डायजेस्ट करू शकत नाही म्हणजे पचत नाही, तशी ती खाली जाते. आणि त्याला रफेज असं पण म्हणतात. तर आता ते कशातून मिळतं, वी ऑप्टेन फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट, सेरियल्स एक्सेट्रा. पण ह्याचा फायदा काय मग, त्याचा फायदा असा आहे की दुसरे पदार्थ डायजेस्ट करायला फायबर मदत करतं. ओके, 2 फायदे आहेत त्याचे मेनली फायबर्सचे. एक म्हणजे दुसरे पदार्थ डायजेस्ट करायला मदत करतं,
आणि दुसरं म्हणजे आपल्याला पडसाकट त्यामुळे एकदम साफ होतं. इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस म्हणजे काय? इजेशन म्हणजे थ्रोईंग अवे, फेकून देणं. अनडायजेस्टेड सबस्टन्सेस आपण जे पळसाकटद्वारे फेकून देतो ते हे करायला आपल्याला फायबरची मदत होते. तर जेव्हा डायजेशन होतं, आणखीन खाली स्मॉल इंटेस्टाईन आणि ह्याच्यामध्ये सगळं असा पळसाकट जमा होतं, तर त्यावेळी काय होतं, जर आपण फायबर खाल्लेलं नसेल ना, तर ते असं चिकट होतं आणि चिकटून बसतं आणि आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ होतं. त्यामुळे फायबर जर तुम्ही खात असाल तर तुमचं पोट नेहमी साफ राहील. Fibers. We cannot digest fibers. However, they help in digestion of other substances and digestion of undigested substances. We obtain the fibers from leafy vegetables, fruit, cereals, etc.